तर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। आज पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली। या भेटीबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं। संस्थांच्या कामांबाबत बैठकीमध्ये भेटी होत असतात, काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे असतात, मात्र कुटुंबातल्या भेटीबाबत बाकीच्यांनी चर्चा करू नये असं अजित पवार म्हणाले। परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही, तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात, सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। पवारसाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे। ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना, त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं। ट्विटरवर एक भूमिका किंवा एक मत मांडलंय, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं। ते एकत्र आलेलेच आहेत, ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही, आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। तर गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रित येत आहेत आणि त्यांची वक्तव्य पाहिली तर पवार कुटुंबामध्ये जवळीक तयार होतीये का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याची कारणं ही तशीच आहेत। काय आहेत कारणं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 15 दिवसातील तिसरी भेट आणि एकत्र बैठका पाहायला मिळत आहेत। काका पुतण्याच्या तर अमित शहा महाराष्ट्रामध्ये होते, मात्र अजितदादा रयतच्या बैठकीसाठी शेवटच्या क्षणी हजर राहिले होते। रयत शिक्षण संस्थेतील बैठकीला काका पुतण्या एकत्र होते, शरद पवार आणि अजित पवार। जय पवार यांच्या साखरपुडा कार्यक्रमातही संपूर्ण पवार कुटुंब एकत्र होतं। तर गेल्या काही दिवसात अजित पवारांची शरद पवारांना उद्देशून अनेक वक्तव्यही समोर आली आहेत। चुलत्याच्या कृपेनं बरंच चांगलं चाललंय आमचं, हे दादांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं। तर एका मुलाखतीमध्ये साहेबांच्या विचारानं कामकाज करत असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। काकांचं ऐकावंच लागतं या अजितदादांच्या वक्तव्याची ही चर्चा रंगली होती। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल असं वक्तव्य केलंय। तर सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रामध्ये एक मजबूती निश्चितपणे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एका ठिकाणी शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत, पण राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यावं असं वाटतं। आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल।